माझ्या हातात 20 रुपयाची नोट होती आणि मी दुकानाकडे जात होतो. पण मनात एक प्रश्न होता की मी माझ्या कुटुंबाची इज्जत 20 रुपयांना विकतोय का? होय, त्यावेळी मी हाच विचार करत होतो. मला कळत नाही की माझी पावले का उलटली. ज्याने मला 20 रुपये दिले होते तो घरातून निघून गेला. मी त्याच्याकडे परत चालू लागलो. पण हे काय आहे? घराचा दरवाजा आतून बंद होता. आत नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला दाट संशय आला. घरात एक तरुण स्त्री होती जी खूप सुंदर होती. मी शेजाऱ्यांच्या घरातून गेलो आणि माझ्या घराच्या वरच्या टेरेसवरून उडी मारली आणि जेव्हा खाली आलो तेव्हा मला ते दृश्य अजून दिसत नव्हते. पण आवाज ऐकून पायाखालची जमीनच सरकली. माझ्या दाराकडे पाहिलं तर दरवाजा आतून बंद होता, कारण बाहेरची कडी उघडी होती. ही खोली त्या स्त्रीची होती जिच्यासाठी माझ्या हृदयात सर्वोच्च स्थान होते. आणि त्याच खोलीतून आवाजही येत होते. माझे रक्त वाहू लागले, माझे हातपाय सुन्न होऊ लागले आणि माझे कान गरम झाले. मी धक्का देऊन दार उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्यासमोर त्या पांढऱ्या चादरीवरची ती व्यक्ती माझ्या आईसोबत. माझे वडील हे जग सोडून गेले तेव्हा मी खूप लहान होतो. मी अजून मोठा झालो नव्हतो. पण हो, माझी उंची आणि शरीरयष्टी यामुळे मी पुरुषांसारखा दिसत होतो आणि सगळे म्हणायचे की आता तुला माणूस व्हायचे आहे. पण माझे वडील या जगात नव्हते. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझी आई लोकांच्या घरी जेवण बनवायची. आईने लोकांची धुणीभांडी करून मला लहानाचे मोठे केले. माझ्या आईचे कष्ट मला पाहवत नव्हते. पण आता मी तिला नकार दिला आणि सांगितले की ती हे काम करणार नाही. आमच्या घरात फक्त 2च लोक राहत होते. कष्टाने आम्ही दोघे जगू शकलो. आणि मग बाबांनी आमच्यासाठी घरही सोडले होते. घरात 2 खोल्या होत्या. एक खोली वस्तीसाठी योग्य नव्हती, पण आम्ही तिथे राहत होतो. माझी आई दुसऱ्या खोलीत राहायची. माझी आई खूप तरुण आणि सुंदर होती. तिचे लग्न झाले तेव्हा ती खूप लहान होती आणि मी लग्नाच्या पहिल्या वर्षी तिच्या पोटी जन्माला आलो होतो आणि मी लहान होतो. बाबांनी हे जग सोडले होते. माझ्या आईचे माझ्या बाबांवर खूप प्रेम होते. तुझा बाबा जगातला सर्वोत्कृष्ट माणूस आहे असं ती म्हणायची. आधी ती माझ्या बाबांच्या नातेवाईकांच्या घरी राहायची, पण ती 1 वर्षानंतरच तिथून परत आली. जेव्हा मी तिला विचारले की काय झाले आहे तेव्हा ती म्हणाली की माझं फक्त तुझ्या आजीशी जुळत नाही, परंतु मला चांगले माहीत आहे की माझी आई कोणाशीही वाईट होऊ शकत नाही. ती निष्पाप आणि सुस्वभावी होती. मग आजीसोबत का जमले नाही माहीत नाही, पण आजी पण या जगात नाही. या घरात माझी एक आत्या राहत होती जिचा घटस्फोट झाला होता. एक काका होता जो त्यांच्या बायको आणि मुलासोबत राहत होता. आत्यासुद्धा त्यांच्यासोबत राहत होती. त्या घरात अजूनही आमचा वाटा होता, पण आई म्हणायची की आम्हाला वाटा नको. असो, तुझ्या वडिलांनी आमच्यासाठी एवढं मोठं घर घेतलं आहे. ही जागा मानवी वस्तीसाठी अजिबात योग्य नव्हती. बाबा जेव्हा हे जग सोडून गेले तेव्हापासून काकांनी आम्हाला खूप साथ दिली होती, पण माझ्यासमोर ते नेहमी चांगले वागायचे आणि मी नसताना काका आणि आत्या माझ्या आईसोबत भांडण करायचे. माझे वडील लहानपणीच मला सोडून गेले. मला एक काका आणि घटस्फोटित आत्या होती. माझे काका काकी आणि आत्या ग्रुप करून राहायचे आणि माझ्या आईला खूप त्रास द्यायचे, कारण माझ्या वडिलांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावावर केली होती. प्रॉपर्टी हडप करण्यासाठी काका आणि आत्या माझ्या आईवर खूप अत्याचार करत असत. माझी आई त्यांना सांगायची की माझा एक मुलगा आहे आणि माझा नवरासुद्धा या जगात नाही. मी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली तर माझ्या मुलाने काय करावे? त्याने कुणाच्या तोंडाकडे पाहावे? त्याच्या भविष्याचं काय? माझे वडील सरकारी नोकरी करत होते आणि हे राहते घर माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या नावावर केले होते. काका प्रथम परदेशात नोकरी करत होते. त्यांना परत येऊन काही महिने झाले होते. तेथून तो आम्हालासुद्धा घरी पैसे पाठवत असे. त्यानंतर जेव्हा त्याच्या पत्नीला हे समजले तेव्हा तिने हा प्रकार थांबवला, पण तरीही तो गुप्तपणे पैसे पाठवायचा. एक दिवस तो घरी आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला की मला माफ कर. मी तिथेच राहिलो आणि माझा भाऊ हे जग सोडून गेला, पण आता मी इथे राहणार आहे. मलाही थोडे हास्य वाटले. ते म्हणाले की मी परदेशात गेलो होतो तेव्हा तू खूप लहान होता. मी तुला पैसे द्यायचो आणि तू दुकानातून वस्तू घेऊन यायचास. आजही पैसे घे आणि स्वतःसाठी काहीतरी खा. मी म्हणालो नाही काका, मला त्याची गरज नाही. मग ते म्हणाले की का नाही, माझ्यासाठी तू नेहमीच लहान बाळ आहेस. त्याने मला 10 रुपयाची नोट दिली. त्या काळात 10 रुपये खूप होते. मी स्वतःसाठी कधी काही विकत घेतले हे देखील मला आठवत नव्हते. तो फक्त घरी उदरनिर्वाह करण्यात व्यस्त होता. मी आईकडे पाहिले तेव्हा तिने कोणतेही रद्दीकरण दिले नाही. ती म्हणाली बेटा जा, काकांनी पैसे दिले आहेत म्हणून जा, काहीतरी खा. काकांनी तिसऱ्यांदा विचारल्यावर मी स्वतः बाहेर गेलो. बाहेरून काहीतरी घेतले आणि तेच खाण्यात गुंग झालो.
आमच्या वस्तीत एक आईस्क्रीम विकणारा असायचा. तो ताटात ठेवायचा आणि तिथे बसून खायला मजा यायची. मी परत आलो तेव्हा काका गेले होते, पण आई तिथेच होती. मी तिला हाक मारली तेव्हा तिला धक्काच बसला. जणू तिने माझ्याऐवजी कोणीतरी पाहिले आहे. मी म्हणालो, काय झालं? का रडत आहेस? ती उठून बाथरूमला गेली. ती परत आली तेव्हा तिचे डोळे अजून ओले होते. मी म्हणालो, काय झालं आहे? कुठे काय झालं? ती माझ्यावर रागू लागली आणि म्हणाली की काही झाले नाही आहे. जे खायचे होते ते खाल्ले आहे. मी म्हणालो, हो, पण तुला का राग येतोय? काय? काका काही बोलले का? माझी आई गप्प झाली. जा, तुझं काम कर आणि मला त्रास देऊ नकोस, असं म्हणत ती स्वतःशीच बडबडत राहिली. कधी ती जगाला टोमणे मारत राहिली. कधी ती मला म्हणायची की तुझा बाप वारला आहे, मी पण मरणार आहे. कधी ती म्हणायची कुणी कुणाचे नाही. मी बघितले तर उशीखाली 500 रुपये पडले होते. मी म्हटलं, हे कुणी ठेवलं? तर ती म्हणू लागली की तुझ्या काकांनी पैसे दिले आहेत तुझ्यासाठी, काही नुकसान झाले आहे असेच ती सांगत होती. 500 रुपये मिळवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. खरं तर आमच्याकडे संपूर्ण महिना पुरेल एवढं रेशन होतं. आईचा राग आणि असहायता समजण्यासारखी नव्हती, पण मला मनात आनंद होता. चला, काकांना हे कळलं आहे. माझी आई अशीच रागावत राहिली, पण 2-3 दिवसांनी ती बरी झाली आणि त्या दिवशी तिचा मूड थोडा चांगला झाला. त्या दिवशी काका पुन्हा आले. मला वाटले की तो आमची विचारपूस करायला आला असेल, पण आज तो आला तेव्हा त्याच्या हातात भरपूर सामान होते. फळे आणि भाज्या होत्या. मी खूप आनंदी झालो. पण आईच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता. माझे काका आणि आत्या नेहमी आम्हाला सांगायचे की तुझ्या आईनेच तुझ्या वडिलांना आमच्यापासून दूर नेले आहे. ती आमच्याबरोबर चांगली राहिली नाही, म्हणूनच हे सर्व घडले. माझी आत्या आणि काका मला माझ्या आईविरुद्ध भडकवत असत, पण मी माझ्या आईच्या विरोधात कधीच जात नसे. मला माहीत होते की माझ्या आईशिवाय या दुनियेत माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे कुणी नाही. कदाचित आईबद्दल त्यांच्या मनात अजूनही द्वेष होता, पण माझी आई इतरांचा द्वेष करणारी नव्हती, हे मला चांगले माहीत होते. आत्या आणि काका द्वेष करत असतील तर ती वेगळी गोष्ट होती, पण आईकडे बघून काकांना पाहता तिचा आत्मा नाहीसा झाला असे वाटत होते. त्याने तिच्याकडे पाणीही मागितले नाही. मी पुढे येऊन पाणी दिले तर तो म्हणाला, हो, मी आता पाणी पिईन, मग मी चहा पण पिईन आणि थोडा वेळ तुमच्यासोबत बसेन. मी म्हणालो, ओके. मी जाऊन किचनमध्ये पाहिलं तर चहासोबत खायला काहीच नव्हतं. मी म्हणालो की मी दुकानात जातो आणि मग काकांनी मला पुन्हा 10 रुपये दिले. ते म्हणाले की तुझ्यासाठी काहीतरी घे, आरामात खा, काही घाई नाही. मी म्हणालो, ओके. तो म्हणाला होता की मला थोडी देवाची पूजा करायची आहे आणि मग चहा घ्यायचा आहे, तर तू आरामात ये. मग आम्ही दोघे चहा पिऊ. मी खुश झालो आणि पैसे हातात घेऊन निघालो. पण यावेळी गोष्ट अशी झाली की काका मी येण्यापूर्वीच निघून गेले होते. मी आईला विचारले तर ती काहीच बोलली नाही आणि बाथरूममध्ये जाऊन पुन्हा रडू लागली. आंघोळ करून बाहेर आल्यावर तिला खूप विचित्र वाटत होते. रात्री तिला ताप येऊ लागला. डॉक्टरांना बोलवावे असे मला वाटले, तर तिने काही कष्टाचं काम केल्याचे सांगितले. ती म्हणाली की डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. मला वाटले की कदाचित आईने कपडे धुतले असतील, त्यामुळेच आई आजारी पडली, पण आज तिने असे काही कष्ट केले नव्हते. मी आईचे ऐकले नाही आणि डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी आईला आराम करायला सांगितले. आता तिचे वय वाढत आहे, त्यांना जास्त काम करू देऊ नकोस. थोडा थकवा आला आहे, त्यामुळे ताप आहे. डॉक्टरांनी आईला विचारले की तिने काही खाल्ले आहे का, काय प्रकरण आहे. ती डॉक्टरांकडे बघत होती, पण त्याच्याशी बोलत नव्हतं. मी म्हणालो की आई, तुझी तब्येत खूप खराब असेल तर मी काकांना फोन करतो, ते तुला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. यावर आई रागाने लालबुंद झाली. ती म्हणाली, तू त्याला पुन्हा पुन्हा का फोन करतोस? तो तुझा बाप आहे का? तुझा बाप मेला आहे. जवळच बसलेल्या डॉक्टरांसमोर आई मला खडसावत होती, हेही तिला कळले नाही, पण मी गप्प राहिलो. आईला घरी आणले. ती 2 तासात बरी झाली. मी तिला पटकन माझ्या खोलीत आणले. ती माझ्या खोलीत बसली होती. मी म्हणालो की तू इथेच बस आणि मी तुझ्यासाठी काहीतरी तयार करीन. पण मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. पलंगावर अनेक पट पडलेले होते. पलंगावर कुणीतरी उडी मारल्यासारखं वाटत होतं. मी गेल्यानंतर घरात कुणी मूल होतं का? पण या पटांमध्ये काहीतरी वेगळं पडलेलं होतं, जे पाहून मला आश्चर्य वाटले. हे माझ्या काकांचे घड्याळ होते. त्यांचे घड्याळ इथे कसं आलं? तेही या पलंगावर. मी घड्याळ उचलले आणि आईला दाखवले. मी म्हणालो, आई, हे काकांचे घड्याळ आहे. ते पलंगावर पडले होते आणि मग आईचे डोळे विस्पारले. जणू काय झाले ते तिला कळलेच नाही. ती म्हणाली, मला माहीत नाही ते कुठून आलं. घड्याळ कुठून आलं हे मला कसे कळणार? आणि तू पैसे घ्यायला खोलीत गेला होतास ना? तुझ्या काकांनी उशीखाली पैसे ठेवले आहेत. मी म्हणालो, नाही, मी पैसे घ्यायला गेलो नव्हतो.
तुला इथे आरामात बसता यावं म्हणून मी तुझ्यासाठी बेड नीट करत होतो. मी विचार करतो इथे घड्याळ कसे आले. आई म्हणाली ते पडले असावे. एवढे बोलून ती गप्प झाली. मी घड्याळ बाजूला ठेवलं. काका पुन्हा येईल तेव्हा त्याला घड्याळ देईन. माझे काका कुटुंबात प्रसिद्ध होते. तो एक अय्याशी माणूस असल्यामुळे त्याच्याकडे खूप पैसा असायचा. त्याच्याकडे कधीच पैशाची कमतरता नव्हती, परंतु तो नेहमी उधळपट्टी करत असे. परदेशात गेल्यावर तो बदललेला माणूस म्हणून परत आला. सगळे म्हणत होते की आता संजय काका पूर्वीसारखे राहिले नाही. जो खूप अय्याशी माणूस बनला आहे. त्याने तिथे जाऊन खूप मेहनत केली, त्यामुळे देवाने त्याला मार्गदर्शन केले आहे. पण माझे बाबा म्हणायचे की वाईट माणसांना कधीच मार्गदर्शन मिळत नाही. ते मार्गदर्शन मिळवल्याचा आव आणतात. प्रत्यक्षात तसं काही नसतं. सकाळ झाली तेव्हा आईची तब्येत बरी होती. एके दिवशी आम्ही जेवायला बसलो होतो. तेव्हा मी म्हणालो की देवाची कृपा की बाबांनी आमच्यासाठी हे घर सोडले. आई म्हणाली अशा घराचा आम्हाला काय उपयोग. जेवण बाजूला ठेवून ती उठून तिथून निघून गेली. मी तिला विचारलं आई काय झालंय. कृपया काही समस्या असल्यास मला सांग. कोणी काही बोलले आहे का. तुला काही वाईट वाटलं का. क्षणभर आईच्या चेहऱ्यावर असे दिसले की ती मला सर्व काहीच सांगेल, पण तिने काहीच सांगितले नाही. ती काय विचार करत होती माहीत नाही आणि ती घाबरली. ती म्हणाली नाही असं काही नाही, फक्त तू तुझे काम कर आणि जास्त कष्ट करू नकोस. तू आनंदी व्हावे, शिकून मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी म्हणालो आई काळजी करू नकोस, मी शिकून नक्की मोठा होईल. आई म्हणाली माझे सगळे आयुष्य गेले आहे बेटा. माझे काय. मी म्हणालो की तुझे संपूर्ण आयुष्य गेले आहे ठीक आहे. तू 16 वर्षाची असताना लग्न केलंस आणि आता तू फक्त 33 किंवा 34 वर्षाची आहेस. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी इथे आहे तुझ्याबरोबर. सर्व काही ठीक होईल. आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणाली बेटा काय ठीक होणार आहे. अजून काही उरले तरच ठीक होईल ना. काही उरलं नाही तर काय बरं होईल. कदाचित ती म्हणत असावी की बाबा या जगात नाही, पण जे मरतात ते आपल्याला जिवंत सोडून जातात. तुम्हाला ते तुमच्यासोबत नेऊ शकत नाही. होय, त्यांनी आम्हाला सोबत घेतले असते तर बरे झाले असते, पण तसे झाले नाही. जे मागे राहिले त्यांना अजूनही जिवंत राहावे लागते, जीवन जगावे लागते. काका घरी आले की मला दुकानात पाठवायचे. ते आलेत की मला पैसे देऊन बाहेर पाठवायचे. मला घरात ठेवायचे नाही आणि ते गेल्यावर आई नेहमी रडत असे. एके दिवशी काका मला बाहेर भेटले आणि या विषयावर मी त्यांच्याशी चर्चाही केली. मी म्हणालो की काका तू जेव्हा घरी येतोस तेव्हा माझी आई खूप रडते. काय प्रकरण आहे माहीत नाही. त्यानंतर तिचा मूडही बिघडतो. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा तुझे वडील आईला आठवतात आणि त्यांना त्यांचा आवाज आठवतो तेव्हा ती रडू लागते. मला ते उत्तर योग्य वाटले, कारण आत्ताही जर बाबांबद्दल म्हणजे आई आणि मी काही बोलत असू आणि बाबांचा उल्लेख केला तर आईच्या डोळ्यात पाणी यायचे. तिचे अश्रू तरळत होते. पण आईच्या मनात काकांबद्दलचा द्वेष दिवसेदिवस वाढत होता. आता तर अशी अवस्था झाली होती की घरात अशुद्ध प्राण्याचा उल्लेख आला तर तिला वाईट वाटत नव्हते, पण काकांचा उल्लेख केला तर ती जळत्या निखाऱ्याप्रमाणे लाल व्हायची. काहीतरी गडबड नक्कीच होती. जेव्हा काका यायचे तेव्हा मला वाटायचे की ते आईशी बोलत असतील, चहा पितील आणि निघून जातील. पण मी येण्याआधीच तो परत जायचा आणि त्याच दिवशी त्याचे घड्याळही बेडवर पडले होते. तो आम्हाला इतके पैसे देत होता तर दुसरीकडे मला समजले की तो पत्नीला खर्चासाठी देत नाही. जो माणूस आपल्या बायकोसोबत पैसे खर्च करत नाही तो दुसऱ्याच्या विधवेला इतके पैसे का देतो. असे म्हणतात की कोणी 1 रुपयाही फुकट देत नाही, मग तो आपला असो की दुसऱ्याचा. काहीतरी चुकतंय असं मला वाटत होतं. माझ्या मनात एक गोष्ट आली, एक छोटीशी शंका आली. मला माहीत होते की यामुळे काहीही होणार नाही, परंतु मला शंका दूर करायची होती. एके दिवशी काकाने मला 20 रुपये दिले आणि मला माझ्या आवडीचे काहीतरी खाण्यास सांगितले. आई खोलीत बसली होती. मी म्हणालो ठीक आहे. मी तिला घराच्या दारातून बाहेर काढले, पण 2 मिनिटांनी मी शेजारच्या घरात शिरलो. माझ्या वयाचा एक मुलगाही होता जो माझा मित्र होता. मी त्याला टेरेसवर जाऊ का असं विचारलं. तो म्हणाला हो तू जाऊ शकतो. मी छतावर गेलो आणि त्याच्या छतावरून माझ्या घराच्या छतावर उडी मारली. मी पायऱ्या उतरत होतो तेव्हा मला एक विचित्र आवाज आला. तो कसला आवाज आहे हे मला लगेच समजले. मला राग येऊ लागला होता आणि माझे हातपाय सुन्न झाले. माझे कान गरम झाले होते. मला रागही येत होता आणि आश्चर्यही वाटत होतं. मी दरवाजाकडे बघितले तर तो आतून बंद होता. ही तीच खोली होती जिथे आई बसली होती आणि काकांनाही तिथे सोडले होते. मी अचानक दरवाजा ठोठावला. आज शांतता होती. 2 मिनिटांनी दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानंतर मी ना बघितले ना कसला विचार केला.
मी माझ्या काकांची कॉलर पकडली आणि उचलून बाहेर जमिनीवर फेकले. मी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा होतो. माझ्या आत खूप ताकद होती आणि आता मी माझी ताकद आजमावत का नाही? आई आज ही व्यक्ती माझ्या विध्वंसाच्या गोष्टी घेऊन माझ्या डोळ्यासमोर उभी होती. माझी आई रडत होती. तिने तोंड फिरवले. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. काकांना मारायला सुरुवात केली. जेव्हा त्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला तेव्हा लोकांना समजले की घरात भांडण सुरू आहे आणि ही भांडणे तशी नव्हती. लोक घरात घुसले आणि माझ्यापासून काकांचा जीव वाचवला. मी सगळ्यांना सांगितलं, हे कोण आहे हे मला माहीत नाही. तो माझ्या घरात घुसला होता. यानंतर मी घरी गेलो आणि काकीला आणि आत्याला सर्व सांगितले. पैसे दिल्यानंतर तो माझ्या घरी जायचा असेही मी म्हणालो. पण माझ्या काकीने आणि आत्याने याकडे दुर्लक्ष केले. आत्या म्हणाली की कशावरून तुझ्या आईने तुझ्या काकाला स्वतःहून बोलावले नसेल. तुझे वडील गेल्यानंतर ती सुद्धा एकटी पडली आहे. एकटेपणा दूर करण्यासाठी तिने तुझ्या काकांना बोलावले असेल. आता या सर्व प्रकरणात माझ्या काकांची बाजू घेत होती आणि माझ्या आईवर आरोप करत होती. तो या प्रकरणाला पैसे देत आहे हे मला माहीत असते तर मी ते प्रकरण खूप आधी संपवले असते. काकी म्हणाली. त्यांनी मला हे प्रकरण सोडवण्यास सांगितले. जा आणि काकांना पोलीस स्टेशनमधून परत घेऊन ये. तो तुझा काका आहे. मी म्हणालो, अजिबात नाही. मी असे कधीच करणार नाही. मी त्याला कायद्याच्या कक्षेत आणीन आणि तुम्ही सर्व प्रार्थना करा की कायदा त्याला शिक्षा करेल. कारण कायदा त्याला शिक्षा देत नसेल तर मी स्वतः त्याला शिक्षा करेन. सर्वजण म्हणाले, कालचा मुलगा तू आज आमचा शत्रू बनून आमच्या समोर उभा आहेस. तू तुझ्या आईला का समजावत नाहीस? हे शक्य आहे की तो या सर्व गोष्टींमध्ये सामील आहे. तुझ्या आईने त्याच्यावर जादू केली आहे. तिचे सौंदर्य दाखवले आहे. ती अजूनही तरुण आणि सुंदर आहे. मलाही त्या सगळ्यांचा राग आला. मी म्हणालो, हो, मी आता तुम्हा सर्वांना सांगेन मी कोणाच्या बापाचा मुलगा आहे. खरं तर गोष्ट अशी होती की आम्ही या घरात राहत होतो. त्या घरावर सर्वांची नजर होती आणि ते घर स्वतःच्या ताब्यात करण्यासाठी ही त्यांची नाटके चालू होती. आता काका रोज घरी आल्यावर आईला धमकवायचे. तो म्हणायचा, या घरातून निघून जा. तुला हे घर सोडावे लागेल, नाहीतर तुला माझी आज्ञा मानावी लागेल. माझा मुलगा आधीच कबाड कष्ट करून घर चालवत आहे असे माझी आई सांगायची. त्यामुळे आता घरात काही गोष्टी येऊ लागल्या आहेत. आमच्या डोक्यावर छप्पर नसेल तर आम्ही काय करणार? आजकाल भाड्याच्या घरात राहणे अवघड झाले आहे. मजुराचे जेवण पूर्ण करणे ही मोठी गोष्ट आहे आणि त्याचे जेवण पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग आमचा होता. आम्ही नवीन कपडे घेतले नाहीत आणि कुठेही गेलो नाही. आजारपणामुळे सरकारी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागला आणि कसे तरी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत भाड्याच्या घरात राहावे लागले असते तर आमची अवस्था बिकट झाली असती. आई असहाय्य होती आणि माझा काका तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत होता. असो, म्हणूनच तो मला पैसे द्यायचा आणि घरातून बाहेर जायला सांगायचा. मी सर्व काही पोलिसांना सांगितले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तो तुमचा नातेवाईक आहे आणि तुम्ही एकमेकांशी सलोखा कराल, त्यामुळे आधी विचार करा असे पोलिसांनी सांगितले. एकदा FIR नोंदवला की मागे घेता येणार नाही. मला माझ्या आईच्या बदनामीचा बदला घ्यायचा आहे. त्याने जे केले त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. पोलिसांनी सांगितले की ठीक आहे आणि मी फक्त काकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता इतर नातेवाईकही माझ्या विरोधात जाऊ लागले. पण खटला सुरू आहे. माझे काका तुरुंगात असून तारखामागे तारखा मिळत आहेत. मी माझ्या विधानावर ठाम आहे आणि गरिबांचे खटले फुकटात लढवणारे वकीलही मी नियुक्त केले आहेत. हा आपला तिसरा खटला आहे. त्यामुळे तो जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. याचा अर्थ आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असे त्याने म्हटले आहे. पण कधी आत्या कधी काकी घरी येतात. तुम्ही हे घरही ठेवू शकता पण केस मागे घ्या असे सांगत असतात. मी खूप अडचणीत आहे की काय करू, कारण आज ना उद्या आपल्याला हे घर सोडावं लागेल. पण मी आईच्या इज्जतीचा व्यापार करत राहायचं आणि बदल्यात हे घर ठेवून सगळं विसरायचं का? मुलगा हे करू शकतो का? आईला वेळेत वाचवता न आल्याने मला लाज वाटत होती आणि तिला काहीतरी बोलायला भाग पडलं. हे सर्व मी आधी करायला हवे होते. आयुष्यभर या पापाच्या भावनेने मी दबून राहावं, मी त्रस्त राहावं. मी मेलो तर आईला सांभाळता न आल्याचं उत्तर मी माझ्या वडिलांना कसं देणार? आता मला सांगा, तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतं? काय केले पाहिजे मी खटला मागे घ्यावा आणि माझ्या आईसमोर आयुष्यभर लाजिरवाणे व्हावे की मजूर म्हणून काम करावे आणि माझ्याबरोबर कुठेतरी निघून जावे? माझी आई आजकाल खूप अस्वस्थ आणि आजारी आहे. माझी सर्वात मोठी विनंती आहे की त्यांनी मला सर्वोत्तम सल्ला द्यावा आणि माझ्या आईसाठी प्रार्थनाही करावी. देव त्यांना शांती देवो. ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि तिने माझ्या वडिलांसाठी तिचे संपूर्ण आयुष्य बलिदान दिले आहे.
हे सर्व का झाले माहीत नाही, मात्र त्या व्यक्तीवरील खटला मी मागे घेणार नाही. या विधानावर मी ठाम आहे. त्याच्या मर्यादांची आठवण करून देऊनच मी मरेन. यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.